आणि महाराष्ट्राला गडकिल्ल्यांच्या माध्यमातून पर्यटन कसं करता येईल याच्यावरती माझा जादा भर राहील। आणखीन महाराष्ट्राच्या दृष्टीने आणखीन काय तुमचे नियोजन आहे, प्लॅन्स? मी जेव्हा आता 2 दिवसात उद्या चार्ज घेतल्यानंतर जेव्हा आढावा बैठका घेईन तेव्हा माझी कल्पना अशी आहे की इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय दर्जाचं एखादं पर्यटन सल्लागार कंपनी ही जर आपल्याला नेमता आली आमच्या पर्यटन विभागासाठी की जेणेकरून जसे परदेशातली पर्यटन स्थळं आहेत की जिकडं जगातलं टुरिस्ट अट्रॅक्ट होतं तसे पर्यटन स्थळं आपल्याला महाराष्ट्रातले डेव्हलप करायचे आहेत। आणि म्हणून मी आता सुरुवात केलेली आहे। मला एवढंच आपल्याला सांगायचंय की याच्या नियोजनाला थोडासा वेळ द्यावा लागेल, कारण पूर्ण नियोजन झाल्याशिवाय नुसतं नाहीतर गडबडीत काम सुरुवात करायची आणि ते काम केल्यानंतर मग ते पुन्हा हेरिटेज सारखं दिसणार नाही, असं नको व्हायला। तर सगळी पर्यटन स्थळं टप्प्याटप्प्यानं महाराष्ट्रातली ही आपल्याला इंटरनॅशनल स्तरावरची आंतरराष्ट्रीय स्तरावरची कशी करता येतील याच्यावर माझा जादा भर राहील। महाराष्ट्रात शेती प्रधान महाराष्ट्र आहे, शेती कृषी पर्यटनासाठी काय अॅग्रो टुरिझम आहे, फॉरेस्ट टुरिझम आहे, इको टुरिझम आहे, वेगवेगळ्या कन्सेप्ट आपल्याकडे आहेत। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींवरती या ठिकाणी आपला फोकस असणार आहे। मी एवढंच सांगेन की नियोजनासाठी थोडासा कालावधी आमच्या विभागाला लागणार आहे, कारण तो नियोजन करणं त्याच्यासाठी बजेटमध्ये पर्यटन विभागासाठी तरतूद उपलब्ध करणं ह्या सगळ्या गोष्टी करून मी आपल्याला एवढंच सांगतो, प्राधान्य गडकिल्ल्यांच्या संवर्धनाला पहिलं राहील आणि त्याचबरोबर जी इतर निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहेत त्या पर्यटन स्थळाला सुद्धा आमचं निश्चितपणाने प्राधान्य राहील। या पर्यटन विकासासाठी तुम्ही काही परदेशी दौरे किंवा भारतभर तुम्ही स्वतः पर्यटन करणार आहात? नाही, आता बघा, प्रतापगड बघायला, रायगड बघायला, तोरणा बघायला, सिंहगड बघायला, राजगड बघायला परदेशात जाण्याची गरज नाही। परदेशातले लोक आपले हे किल्ले बघायला येतात। त्यामुळं मी म्हणून म्हणलं ना तुम्हाला, किल्ल्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं वैभव ज्या गडकिल्ल्यांमध्ये होतं त्या गडकिल्ल्यांना प्राधान्य देणं ही माझी प्रायोरिटी आहे। आणि त्यालाच जोडून जी टुरिझम प्लेसेस आहेत, समजा आता सातारा जिल्ह्यातलं म्हणाल तर पाचगणी आहे, महाबळेश्वर आहे, तापोळा आहे, मुनावळे आहे, कास पुष्प पठार आहे, आमचं कोयना नगर आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यावर सुद्धा माझा भर राहील। धन्यवाद साहेब। महाराष्ट्रातल्या प्रत्येक क्षेत्रात पर्यटन वाढवण्याच्या दृष्टीने कार्यरत राहणार असल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली। कॅमेरामॅन तुषारसह दिनकर चोरात, TV9 मराठी, सातारा, प्रतापगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।